सहारा प्रणाम। महाराष्ट्र समयमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी क्षमा। एक नजर टाकूयाच्या ठळक घडामोडींवर। अमरनाथ श्राइन बोर्डाला दिलेली जमीन परत घेतल्याच्या निषेधार्थ विहिप आणि भाजपचा देशव्यापी बंद, राज्यात संमिश्र प्रतिसाद। मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप सुरूच, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता। नाशिक आग्रा महामार्गावर ट्रक आणि सॅन्ट्रो तसंच ट्रक आणि मोटरसायकल अशा दोन भीषण अपघातात 8 युवक ठार। अमरनाथ श्राइन बोर्डाकडून जमीन परत घेतल्याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि भाजपनं आज देशव्यापी बंद पुकारलेला आहे। या बंदला हिंसक वळण जागोजागी लागलेलं आहे। आज मुंबईमध्ये देखील फोर्ट परिसरामध्ये काश्मीर गव्हर्नमेंट एम्पोरियम स्टोअर्स या ठिकाणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। अमरनाथ इथल्या जमिनीचा वाद आता शिगेला पोहोचलेला आहे। या वादाचा फायदा उचलण्यासाठी राजकीय पक्ष देखील पुढे सरसावल्याचं बोललं जात आहे। हिंदू तीर्थयात्रींना सरकार सुविधा देऊ शकत नसेल तर हज यात्रेकरूंनाही सुविधा देण्यात येऊ नये असं विहिपचं म्हणणं आहे। या दरम्यान गुजरात भाजपा या बंदमध्ये सहभागी होणार नाहीये। शुक्रवारी होणाऱ्या यात्रेमुळे गुजरात भाजपनं बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। अमरनाथ देवस्थानच्या जमिनीसाठी विहिपनं आज बंद पुकारलेला आहे। शाळा कॉलेजांसह अन्य व्यवहार बंद ठेवावेत असं आवाहन विहिपतर्फे करण्यात आलेलं आहे। दरम्यान विहिपच्या या बंदला ठिकठिकाणी हिंसक वळण लागलेलं आहे। नागपूरमध्ये देखील दगडफेक करण्यात आली, लातूरमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी दगडफेक करण्यात आलेली आहे। तसंच रत्नागिरीमध्ये देखील, रायगडमध्ये देखील या बंदला हिंसक वळण लागलेलं आहे। मुंबईत देखील फोर्ट परिसरामध्ये काश्मीर गव्हर्नमेंट आर्ट एम्पोरियम स्टोअर्स या काश्मीरच्या दुकानामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेली आहे। फोर्ट परिसरामध्ये असलेल्या या काश्मीर गव्हर्नमेंट आर्ट एम्पोरियम या दुकानामध्ये दगडफेक करण्यात आलेली आहे, तोडफोड करण्यात आलेली आहे। आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी संजय पियणकर यांच्याकडून। संजयजी, बजरंग दलाच्या या बंदला हिंसक वळण आता लागलेलं आहे। जागोजागी अनेक ठिकाणी दगडफेक सुरू झालेली आहे, तोडफोडीचे प्रकार होत आहेत। पोलीस या प्रकरणी काय भूमिका घेत आहेत? सध्या तरी आता जे दक्षिण मुंबईमध्ये काश्मीर आर्ट एम्पोरियम जे आहे गव्हर्नमेंटचं, त्याच्यामध्ये जो हमला झाला, तिथे जी हस्त आणि शिल्पकलेची जी वस्तू होती त्यांना जे नासधूस करण्यात आले, त्याच्यामध्ये बजरंग दलाचे 8 ते 10 युवा कार्यकर्ते होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये याचे नासधूस केली एकंदरीत पाहता। परंतु जेव्हा हा प्रकार चालू होता तेव्हा तिथे कुठल्याही प्रकारचे पोलीस उपस्थित नव्हते। त्याच्यानंतर पोलीस उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने त्यांनी अद्याप तरी कोणाला अटक केलेली नाही। परंतु एकंदरीत देशामध्ये पाहता जो विवाद निर्माण झालेला, अमरनाथ श्राइन बोर्डाला जमीन दिल्यानंतर ती पुन्हा परत घेण्याचा जो आणि जो राज्यपाल राज्यपाल जे आहेत NN ओरा जे राज्यपाल आहेत, त्यांनी जो निर्णय दिला होता, वादग्रस्त निर्णय, नंतर संपूर्ण देशभरामध्ये याच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। आणि एकंदरीत पाहता अशा अवस्थेमध्ये पोलिसांनी अशी जी दुकानं आहेत, काश्मीर किंवा जम्मू काश्मीरशी निगडीत जी आर्ट आणि कलेची दुकानं आहेत किंवा अशा ज्या बाजारपेठ आहेत, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवणे गरजेचं होतं। परंतु एकंदरीत ज्या प्रकारे मुंबईमध्ये आता जी नासधूस करण्यात आली, तिथे कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त नव्हता। पोलीस उशिराने पोहोचले आणि अद्याप तरी त्यांनी कोणाला अटक केलेली नाहीये। संजयजी, आता काश्मीर आर्ट एम्पोरियम मध्ये ही नासधूस झाल्यानंतर, ही तोडफोड झाल्यानंतर जी संवेदनशील ठिकाणं आहेत, या ठिकाणी आता तरी पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे का? पोलिसांनी याबाबत काही पावलं उचललेली आहेत का? नक्कीच हा जो प्रकार झाला त्याच्यानंतर संपूर्ण घटनेचा गांभीर्याने विचार करून पोलिसांनी आता ज्या ठिकाणी मुंबईमध्ये चर्चगेटमध्ये किंवा साऊथ मुंबईमध्ये अशी जी काही ठिकाणं आहेत जिथे जम्मू काश्मीरच्या आर्ट गॅलऱ्या आहेत किंवा यांच्या तिकडच्या काही वस्तू विकण्यात येतात, अशा ठिकाणी पोलिसांनी आता बंदोबस्त ठेवलेला आहे। आणि एकंदरीत शांततेचं आव्हान सुद्धा त्यांनी केलेलं आहे, कारण अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असो, बजरंग दलाचे कार्यकर्ते असो, काही बीजेपीचे कार्यकर्ते, त्यांना कुठल्याही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे कायदा आपल्या हातात घेऊ नये असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। संजयजी, आधी अमरनाथ श्राइन बोर्डाला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, मात्र काश्मीरमध्ये या निर्णयाची हिंसक पडसाद उमटल्यानंतर ती जमीन देण्याचा निर्णय जो आहे तो परत मागे घेण्यात आला।
केंद्रातील जे सरकार आहे ते अल्पसंख्याकांना मतांसाठी अल्पसंख्याकांचं लागून चालन करत आहे असं आपल्याला वाटतं का? तुर्तास ते असं दिसण्यात येते की ज्या प्रकारे हा जमीन देण्याचा जो मोठा निर्णय जम्मू काश्मीर सरकारने घेतला होता, त्याच्यानंतर एकंदरीत या एवढ्या मोठ्या निर्णयाला पुन्हा पडदा टाकत तो निर्णय त्यांनी परत घेतलेला आहे. तर वास्तविक अमरनाथ श्राईन बोर्डाला जी जमीन सरकारने दिली होती, जम्मू सरकारने, त्याच्यानंतर कुठेतरी बिथरलेले जे धर्मांध मुस्लिम आहेत त्यांनी कुठे ना कुठे थोडा बहुत हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न केला असावा असं त्यांचा सरकारचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत असं पाहता त्यांनी हा निर्णय मागे घेतला. परंतु ह्या निर्णयानंतर जे पडसाद उमटत आहेत, विशेष करून अमरनाथमध्ये जे काही प्रकार चालू आहेत, अमरनाथ यात्रेकरूंच्या मदतीला सुद्धा इकडचे काही मुस्लिम लोक आहेत, जे मुस्लिम बांधव आहेत, ते सुद्धा धावून गेलेले आहेत. परंतु एकंदरीत पाहता त्याच्यावर कुठे ना कुठे गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. विशेष करून एवढा मोठा निर्णय तुर्तास तरी अशा प्रकारे एकाएकी मागे घेण्याने, ते सुद्धा धर्माच्या नावावर ज्या प्रकारे दंगल निर्माण होत आहे बऱ्याच ठिकाणी, आणि अशा प्रकारे सरकारने सुद्धा याच्या गांभीर्याने विचार करणे नक्कीच गरजेचं होतं, जेव्हा अशा प्रकारचा निर्णय मागे घेण्यामध्ये त्यांनी सहमती दर्शवली. धन्यवाद संजयजी माहिती दिल्याबद्दल. विश्व हिंदू परिषदेने आज देशव्यापी बंद पुकारलेला आहे. अमरनाथ देवस्थान बोर्डाला जमीन न देण्याचा जो काश्मीर सरकारने निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाविरोधात विश्व हिंदू परिषद आणि भाजपनं हा बंद पुकारलेला आहे. मात्र या बंदला आता देशभरात ठिकठिकाणी हिंसक वळण लागत आहे. मुंबईत देखील फोर्ट परिसरामध्ये काश्मीर आर्ट एम्पोरियम या दुकानाची नासधूस करण्यात आलेली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या दुकानात तोडफोड केलेली आहे. मोठ्या प्रमाणात या दुकानात वस्तूंचं नुकसान झालेलं आहे. अमरनाथ श्राईन बोर्डाकडून जमीन परत घेतल्याच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषद आणि भाजपनं आज देशव्यापी बंद पुकारलेला आहे. हिंदू तीर्थयात्रींना सरकार सुविधा देऊ शकत नसेल तर हज यात्रेकरूंनाही सुविधा देण्यात येऊ नये असं विहिपचं म्हणणं आहे. या दरम्यान गुजरात भाजप आजच्या बंदमध्ये सहभागी होणार नाहीये. शुक्रवारी होणाऱ्या यात्रेमुळे गुजरात भाजपनं बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केलाय.